हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल, ज्याचं नाव आहे लिटल स्टार अगस्त्य. सो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मी पण मजेत आहे. आय होप तुम्हीसुद्धा मजेत असणार. सो फ्रेंड्स, आज आपण जाणून घेणार आहोत अक्षय तृतीयाबद्दल संपूर्ण माहिती. ही पूजा कशी करायची, पितरांची पूजा कशी करायची, सासू नसतील तर कशी पूजा करायची, सासरे नसतील तर कशी करायची पूजा, आणि कोणत्या वस्तू दान कराव्यात, याबद्दल आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अक्षय तृतीया हा खूप शुभ दिवस मानला जातो. अक्षय म्हणजे कधी न संपणारा. या दिवशी केलेले दान, जप, पूजा यांचे फळ कधीच संपत नाही असं मानलं जातं. हा दिवस विष्णू आणि लक्ष्मी यांना समर्पित आहे. यंदाच्या वर्षी 19 एप्रिल 2026 वार रविवार या दिवशी अक्षय तृतीया आलेली आहे. तर बघा, आता पितरांची सेवा करण्याचा मुहूर्त दुपारी 12 ते 12:30 यावेळेस सेवा करण्याची सुरुवात करायची आहे. समजा आता तुम्ही नोकरी व्यवसायामुळे बाहेर गावी राहता, त्यावेळी तुम्ही तर्पण, पिंडदान ह्या गोष्टी नाही करू शकत. मग अशा वेळेला 12 ते 12:30 या वेळेमध्ये तुम्ही काय करायचं? तुमच्या घरामध्ये जी दक्षिण दिशा आहे, हॉलची असू द्या किंवा कोणतीही असू द्या, दक्षिण दिशेला एक छोटासा पाट ठेवायचा, त्याच्यावर मूठभर तांदूळ टाकायचे आणि त्या तांदळावर न वापरलेली एक पंती ठेवायची. पंतीमध्ये जे कोणतं तुम्ही देवाला तेल वापरता, त्या पंतीमध्ये ते तेल टाकायचं आणि त्यामध्ये सिंगल वात ठेवायची. दक्षिणेकडे ज्योत कडून जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आणि आपण बसण्यासाठी आसन घ्यायचं. आसन घेऊन जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा ओम पितृदेवताभ्यो नमः हा मंत्र कमीत कमी 11 वेळा म्हणायचा. हा मंत्र म्हणल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या 3 पिढ्याची नावे माहीत असतील तर त्या नावांचा उच्चार करायचा. जर तुम्हाला नाव माहीत नसतील तर तुमचे आडनाव घ्यायचे आणि नमस्कार म्हणायचं. आणि माझ्याकडून, लहानांकडून, मोठ्यांकडून काही चूक झाली असेल तर क्षमा मागायची. आणि जर तुमचं काही अडलेलं काम असेल, संसारामध्ये काही प्रॉब्लेम असतील, घरामध्ये काही समस्या असतील तर त्या सुटाव्यात यासाठी सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे. इथून पुढे जशी मला शक्य होईल तशी मी तुमची सेवा करेल आणि त्या सेवेचा तुम्ही स्वीकार करावा अशी सुद्धा प्रार्थना करायची आहे. आणि तुमच्या आशीर्वादाने माझा संसार सुखाचा होऊ द्या, माझे हे काम होऊ द्या, पैसा टिकू द्या अशी देखील त्यांना प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला पितृ अष्टक पठण करायचे आहे किंवा तुम्ही पितृस्तुती किंवा पितृस्तोत्र म्हणू शकता. हे सर्व तुम्हाला गुगलवर मिळेल. तर ही सेवा फक्त तुम्हाला करायची आहे जर तुम्ही पिंडदान आणि तर्पण विधी करू शकत नसतील तर. आणि त्याचबरोबर तुम्ही जिथे कुठे आहेत तिथे तुम्हाला एक नवीन माठ घ्यायचा आहे. घरातील जुना माठ नाही, नवीन माठ घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये पाणी भरायचं आणि तो माठ एखाद्या गरजू व्यक्तीला, एखाद्या गरीबाला दान करायचा आहे. समजा तुम्हाला एखादा व्यक्ती मिळाला नाही तर तो माठ तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन 12 ते 4 या टाईममध्येच जाऊन हा माठ तिथे ठेवून यायचा आहे. आता जर समजा तुम्हाला ही पितरांची पूजा आहे ती प्रॉपर करायची असेल, तुमचे जर सुरुवातीला सासू आणि सासरे नसतील तर कशा पद्धतीने करायची ते तुम्हाला मी सांगते. आता समजा तुम्हाला सासूही नाही आहे आणि सासरेही नाही आहेत, तर अशा वेळेला तुम्ही काय करायचं? दुपारी 12 वाजता पूजेला सुरुवात करायची. दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही स्वतः बसायचं आहे आणि दक्षिण दिशेला एखादा पाट ठेवायचा आहे. त्या पाठावर एखादं वस्त्र अंथरून घ्यायचं आणि तुम्हाला स्वतःला बसण्यासाठी सुद्धा एखादं आसन टाकून घ्यायचं. सुरुवातीला दिवा लावायचा आहे. दिवा, धूप, अगरबत्ती लावून घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला एक पत्रवाळी घ्यायची आहे. एखादं ताट घेतलं तरी चालेल. त्यावर तुम्हाला पावशेर, 1.25 किलो असे गहू घ्यायचे आहेत किंवा एखादा तांब्याभर गहू घेतले तरी चालतील. खूप कमी पण नाही आणि खूप जास्त पण नाही असे गहू घ्यायचे आहेत. आणि त्याच्यावर तुम्हाला एखादा माठ घ्यायचा आहे. मोठ्या माठाला केळी म्हणलं जातं आणि त्याच्यावर एक छोटा माठ घ्यायचा, त्याला करा म्हणलं जातं. आता तुम्हाला सासू आणि सासरे दोन्हीही नाही, म्हणून आपल्याला केळी आणि करा या दोन्हीची पूजा करायची आहे.
केळी म्हणजे ज्याला सासू नाही आहेत त्यांनी केळीची पूजा केली जाते आणि ज्यांना सासरे नाही आहेत त्यांनी कराची पूजा केली जाते. पण जर तुम्हाला आता सासू आणि सासरे दोन्ही नाही आहेत तर तुम्हाला केळी आणि करा या दोन्हीची पूजा करायची आहे. खाली प्लेट किंवा पत्रवाळी घेतली, त्याच्यावर गहू, त्याच्यावर एक मोठा माठ आणि त्याच्यावर एक करा. त्यानंतर त्या माठामध्ये पाणी, हळद, कुंकू, त्यानंतर सुपारी, 1 रुपया त्यात तुम्हाला टाकायचं आहे. नंतर एखादं फूलसुद्धा तुम्ही टाकू शकता. त्याच्यावर करा ठेवायचा. करासुद्धा सेम या पाण्याने भरायचा आणि या सेम वस्तू त्यातसुद्धा टाकायच्या. आणि मग त्याच्यावर तुम्हाला आता बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं, काही ठिकाणी खरबूज ठेवलं जातं तर काही ठिकाणी आंबा ठेवला जातो. तर आता तुमच्याकडे जे ठेवलं जातं ते तुम्हाला त्या करावर ठेवायचं आहे. किंवा खरबूज किंवा आंबा याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर काही ठेवत असतील तर ते तुम्हाला ठेवायचं आहे. आणि त्यानंतर हे जे माठ आणि करा आहे त्यावर कुंकवाने रेषा ओढायच्या नाहीत. आपण ही पितरांची पूजा करत आहोत म्हणून आपल्याला माठ आणि करा यावर चंदनाने वरून खाली रेषा ओढायच्या आहेत. आपण बघा पूजा करताना, कलश मांडणी करताना कुंकवाने रेषा ओढतो, पण आता आपण पितरांची पूजा करत आहोत त्यामुळे चंदनाने रेषा ओढायच्या आहेत. आणि जो कलावा धागा असतो त्याने 3 वेळा करा आणि केळीला 3 वेळा गुंडाळून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर आंब्याचा ढाळा किंवा आंब्याची पाने ठेवायची पद्धत असेल तर तुम्हाला आंब्याचा ढाळा या करा आणि माठामध्ये ठेवायचा आहे. जर तुमच्याकडे ही पद्धत नसेल तर ठेवायचं नाही आहे. या पद्धतीने साधी सोपी पूजा मांडणी करायची आहे. जर तुम्हाला सासू सासरे नसतील तर. आणि यांचं पूजन वगैरे सगळं करून घ्यायचं. या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक केला जातो. आंब्याचा रस बनवला जातो. आता बऱ्याच जणांकडे अक्षय तृतीयापासूनच आंबे खायलासुद्धा सुरुवात केली जाते. तुम्ही जो नैवेद्य बनवला असेल तो नैवेद्य दाखवायचा. तुमच्या सासू सासऱ्यांचे जर तुमच्याकडे फोटो असतील तर हे फोटोसुद्धा पूजेच्या ठिकाणी मांडायचे आहेत. ही झाली आपली साधीसुधी पूजा. त्यानंतर आपल्याला आघारी दाखवायची आहे. तर आता आघारी दाखवण्यासाठी तुमच्याकडे जर हवन पात्र असेल तर ते घ्यायचं. किंवा तुम्ही नवरात्रीमध्ये ज्याच्यामध्ये हवन पेटवता किंवा स्पेशली तुमच्याकडे अक्षय तृतीयासाठी हवन पात्र असेल तर ते घ्यायचं. त्याच्यामध्ये गौरी, शुद्ध तूप आणि त्याच्यावर कापूर टाकायचा. ते प्रज्वलित करून घ्यायचं आणि ते तुम्हाला तुमच्या दरवाजामध्ये न्यायचं आहे. तुम्ही जे नैवेद्यासाठी बनवलेलं आहे ते सर्व थोडं थोडं एका ताटलीमध्ये घ्यायचं आणि त्याचा कुस्करा करायचा आणि तुम्हाला ते त्या आघारीवर टाकायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला ती आघारी द्यायची आहे. आणि मग त्यानंतर जे बाकीचे उरलेले आहे ते तुम्ही त्या गाईला खाऊ घालू शकता. आणि जर तुमच्याकडं आघारी केली जात नसेल तर तुम्ही जो दाखवलेला नैवेद्य आहे तो गाईला खाऊ घालू शकता. आता जर गाई पण नसेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं मोठं झाड असेल तर तुम्ही त्या झाडाखाली ठेवू शकता, म्हणजे पशुपक्षी खातील. आणि जर तुम्हाला सासू आणि सासरे दोन्ही नसतील तर एक पुरुष आणि एक महिला दोन्ही बोलून जेवू घालू शकता. जर तुम्हाला सासरे नसतील तर एक पुरुष बोलवायचा, त्यांना जेवू घालायचं. आणि जर सासू नसेल तर एक महिला बोलवायची आणि महिलेला जेवू घालायचं. या पद्धतीने पितरांची पूजा झाल्यानंतर आपल्या घरातील लहान मोठे सर्वांनी जेवण करायचे. जोपर्यंत पितरांची पूजा आणि ज्यांना आपण जेवायला बोलवलं आहे त्यांचे जेवण होत नाही तोपर्यंत घरातल्या कोणीही जेवण करायचे नसते. त्यांचे जेवण झाल्यानंतरच लहान मोठ्यांनी सर्वांनी जेवण करायचे असते. या दिवशी व्रत करण्याला खूप महत्त्व आहे मंडळी. आता समजा तुम्हाला जर सासूबाई नाहीत तर फक्त तुम्हाला एक खालचा माठ घ्यायचा आहे. पूजेची मांडणी सर्व सांगितल्याप्रमाणे करायची आहे. आणि एखाद्या महिलेला जेवायला बोलवायचं, त्या महिलेला जेवू घालायचं आणि ती महिला जेवून गेल्यानंतर मग तुम्हाला सर्वांना घरच्यांना जेवण करायचे आहे. आता जर फक्त तुमचे सासरे गेलेले असतील तर तुम्हाला फक्त करा घ्यायचा आहे. म्हणजे जे आपण माठावर ठेवलेलं असतं त्याला करा म्हणतात.
तर तुम्हाला जर तुमचे जर सासरे गेलेले असतील तर तुम्हाला फक्त करा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये सुद्धा सांगितल्याप्रमाणे पूर्ण पूजा मांडणी करायची आहे. आता त्यानंतर ही पूजा झाल्यानंतर ह्या करा आणि केळीचं काय करायचं? जर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे गुरु असतील तर त्यांना तुम्ही ते पाण्याने भरलेले माठ दान करायचे आहे. तुमच्याकडे जर गरजू एखादा गरीब व्यक्ती असेल तर त्यांना तुम्ही दान करू शकता. आणि जर कोणी घेणारं नसेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं मंदिर असेल तर तिथे तुम्ही दान करू शकता. अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. तर त्या दिवशी करा, केळी याच्या व्यतिरिक्त एखादा दुसरा माठ विकत आणून त्यामध्ये पाणी भरून हा माठ एखाद्या गरीब व्यक्तीला तुम्ही दान करू शकता. तर या पद्धतीने तुम्हाला सासू सासरे नसतील किंवा सासू नसेल किंवा सासरे नसतील तर या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे. सासू नसेल तर केळीची पूजा करायची आणि सासरे नसतील तर कराची पूजा करायची आणि दोन्ही नसतील तर केळी आणि करा या दोन्हीची पूजा करायची. आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला जे तुम्ही खाली गहू ठेवलेले आहेत ते गहू तुम्हाला एखाद्या गरीब व्यक्तीला दान करायचे आहेत किंवा एखाद्या मंदिरामध्ये दान करायचे आहेत किंवा तुम्ही पक्ष्यांनासुद्धा खायला घालू शकता. फुलं, हार, पानं जे आहेत ते तुम्हाला पाण्यामध्ये सोडायचे आहेत आणि जे तुम्ही खरबूज किंवा आंबा ठेवलेला आहे ते सुद्धा त्यासोबतच तुम्हाला सोडायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जे मातीचा दिवा लावलेला आहे ते सुद्धा तुम्हाला पाण्यात विसर्जित करायचं आहे. आता आय होप तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील. जर एखादा प्रश्न तुम्हाला आणखी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. आणि जर तुम्हाला सुतक असेल किंवा मासिक पाळी आली असेल तर त्यामध्ये पितरांची सेवा करू नका. ही सेवा खूप कडक असते. तर फ्रेंड्स, चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.